हॅलो नमस्कार, कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. सकाळचे वाजलेले आहेत 10:30 वाजलेले आहेत आणि हे मी काय लावलं आहे तर विक्स लावलं आहे. माझं डोकं खूप म्हणजे खूप दुखत होतं म्हणून मी विक्स लावलं आहे आणि आता लादी पुसून घेतली. अजून अंघोळ आणि कपडे बाकी आहेत, जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि हे पण गेले चौकीमध्ये. त्यांचं आज काम आहे, आज महिन्यातला पहिला दिवस त्यासाठी. तर असो, मी आता घेते कामं करून. आतली लादी पुसले, आता बाहेरची गॅलरी पुसायचे. तर माझ्यासोबत तुम्हीही व्हिडिओ कंटिन्यू करा, कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत बघा. फोन स्टँडला लावून दिला होता मी आणि घेतली होती मी लादी पुसायला. तर अशी लोकं असतात ना बाजूची वगैरे की जी काही पुसायला मागत नाही, त्यामुळे मलाच ते पुसावं लागतं. आणि पुसायला काही नाही आहे, पहिली गोष्ट मला घाण ही आवडतच नाही, त्यामुळे मी पुसत असते आणि हे आजच नाही रोजच पुसत असते. घरातली लादी पुसून झाली का त्याच पाण्याने बाहेर एकदा कपडा मारायचा आणि पाणी जिन्यामध्ये ओतून द्यायचं, जेणेकरून माती वगैरे जिन्यात पण बसणार नाही त्यामुळे. आणि मी हे स्वच्छ रोजच करत असते, पण एवढंच की मी दाखवत नाही. आज म्हटलं चला, मिस्टर तर नव्हते घरी व्हिडिओ करायला, म्हटलं चला आपणच आज व्हिडिओ फोन स्टँडला लावूया आणि व्हिडिओ चालू करूया. त्यामुळे मी फोन स्टँडला लावून इथे व्हिडिओ चालू केला होता. घरातली लादी वगैरे झाली होती पुसून, सकाळी जेवणसुद्धा झालं होतं माझं करून आणि पाणी ठेवलं होतं अंघोळीसाठी. आता फक्त कपडे आणि मला जेवायचंच बाकी होतं. तर इथे मी घेतलं पटापट आवरून आणि आता इथे शेवट घरात जायचं होतं आणि इथे मी कपडे टाकत असते सुकायला, म्हणून म्हटलं एक हात ओल्या कपड्याचा इथे सुद्धा मारून घ्यावा. कारण पाऊस होता तेव्हा जास्त माती उडत नव्हती आणि आता पाऊस नाही आहे, सगळी माती वगैरे कोरडी झाली, त्यामुळे हवा आली का सगळी माती उडून इथे बसते आणि इथे माझे कपडेसुद्धा सुकत असतात. त्यामुळे मी इथे आधी कपडा मारून घेतला. अंघोळ वगैरे झाली, मी सुद्धा फ्रेश झाली. बाहेरची गॅलरी तुम्ही बघू शकता, एक धूळसुद्धा दिसत नाही आहे, धुळीचा कण व्हिडिओमध्ये. आणि मी पण फ्रेश झाली आणि कपडेसुद्धा धुतले होते. म्हटलं लागलीच कपडेसुद्धा टाकून घ्यावे आणि प्रचंड भूक पण लागली होती. रात्री पण मी काही जास्त जेवली नव्हती आणि सकाळी माझं जेवण होताच टाईम झाला, त्यामुळे नाश्त्याचा टाईम होऊन गेला आणि त्या पण मी नाश्ता जास्त केला नव्हता. त्यामुळे आता पण मला भरपूर भूक लागली होती आणि म्हटलं एकदा जेवून बसली का बसतेच फोन बघत. त्यामुळे म्हटलं पटापट आधी कामं करून घेते. कपडे सुकवायची होती, देवपूजा करायची होती, ती झाली का मी फ्रीच होती. त्यामुळे मी आज घाई केली नाही जेवणाची. आणि बाहेर बघू शकता तुम्ही किती हवा आहे, की इतका जाड टॉवेलसुद्धा उडतोय हवेने. आणि इथे माझे कपडे पण आज थोडेच होते, त्यामुळे मी हातानेच धुतले होते कपडे, मशीन लावली नव्हती. आणि परवाच मशीन लावली होती आणि खरंच मला ज्या दिवशी कंटाळा येतो ना हाताने धुवायचा, त्या दिवशी मी मशीन जरूर लावत असते, कारण नाही मी मग धुवत हाताने कपडे. आणि आज ह्यांचा पांढरा शर्ट होता आणि मला तो हाताने घासावा लागणार होता, त्यामुळे मी मशीन लावायच्या भानगडीत पडलीच नाही, हातानेच धुवून घेतले. आणि कपडे आज खूप थोडेच होते, हे तुम्हाला मी पुढे दाखवीनच. आणि भीती या गोष्टीची वाटते इथे कपडे टाकल्यावरती की बाहेर उडून जातात हवा असली की, वापस त्यांना काढावे लागतात. त्यामुळे इथे सारखं लक्ष ठेवावं लागतं, गेलेत की आहेत. आणि एवढं काही नाही, जास्त काही खाली जात नाही, इथेच पत्र्यावरती पडलेले असतात कपडे. घरात येऊन लगेच देवपूजासुद्धा करून घेतली. ही जी लोबांची अगरबत्ती आहे ना, ती मी घरामध्ये वापरते आणि जी दुसरी आहे ना, ती मी घेतली होती भरपूर, पण त्याला जास्त वासच नाही आहे, ती मी बाहेर तुळशीमध्ये लावायला वापरत असते. आणि आता 11:30 वाजलेले होते आणि आता मी देवपूजा करते. काय करणार, कामं होताच मला टाईम होतो, त्यामुळे असं माझ्या देवपूजेला सुद्धा लेट होतो. असो, दिवा न लावण्यापेक्षा लावणं हे महत्त्वाचं असतं, एवढंच मला कळतं. त्यामुळे मी मागचा पुढचा विचार कुठलाच करत नाही, एवढा वेळ झालाय तेवढा वेळ झालाय, मला पट्ट मी करते. त्यामुळे कुणी कमेंट करू नका. इथे मी देवांना वगैरे अगरबत्ती दाखवून घेतली आणि तुळशीला पण लावून घेतली बाहेर. आणि इतके आता ऊन पडतंय ना, भरपूर ऊन पडतंय. रात्री दिवसाचं गरम आणि रात्रीची थंडी वाजते. इथे स्वामींना पण अगरबत्ती लावून घेतली मी. आणि आज सोमवार, लगेच मंगळवार बुधवार नंतर मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवारसुद्धा येऊन जाईल. कसे चालले दिवस कळत नाही आहे. डिसेंबरची आज 1 तारीख संपली, अर्धा दिवस संपलासुद्धा आणि खरंच वर्ष बघता सरलंसुद्धा. आता 2026 येईल. तर इथे माझी देवपूजासुद्धा झाली होती आणि मिस्टर आता कधीही येतील. बिचाऱ्यांचा कालपासून दात दुखत होता, त्यामुळे ते दात काढायलाच गेले होते हॉस्पिटलला.
आणि इथे तुळशीमध्ये पाणी किती घातलं तरी ते सकाळपर्यंत अशी कोरडी होऊनच जाते आणि त्याच्यामध्ये अगरबत्तीसुद्धा बसत नव्हती. मम्मी कशी तरी ती ठेवून दिली आणि मिस्टरांसाठी मी गरम गरम भात केला होता, जेणेकरून ते आल्यावरती दही भात खातील आणि त्यांना जास्त कडक खाता येणार नाही आहे त्यामुळे.